नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे आजीबाई जोरात या महाबालनाट्याचं आणि हे महाबालनाट्य 30 एप्रिल 2024 रोजी रंगभूमीवर येते. आणि त्यानिमित्ताने माझा मित्र या नाटकाचा लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन माझ्यासोबत आहे. नमस्कार. हाय हाय हाय. मला जाणून घ्यायचं की महाबालनाट्य आम्ही जाहिरात बघितली आजीबाई जोरात, तर मुळात तुझ्या मनात ही आजीबाई नेमकी कधी आली? त्या आजीबाईंनी तुला कधी झपाटून टाकलं? माझ्या आजीबरोबरच्या माझ्या आठवणी फार गंमतशीर आहेत, मजेशीर आहेत. आणि माझी आजी 2015ला गेल्यानंतर 2016-17ला एका लहान मुलांच्या अंकासाठी गोष्ट लिहायची होती. तेव्हा मी एक आजीची गोष्ट लिहिली आणि असं वाटलं की हा विषय फार महत्त्वाचा आहे, जी आजी सांगते तर आपण हे थोडंसं फुल लेंथ डेव्हलप करूया. आणि करता करता मग ती आजी अजून मजेशीर व्हायला लागली. आणि माझ्या आजीचे जे काही ट्रेट्स आहेत किंवा मी ज्या ज्या आज्यांचे ट्रेट्स पाहिलेत ते मला वाटले की ह्या आजीमध्ये असावेत. कारण प्रत्येकाला कुठेतरी वाटतं की आपल्या आईवडिलांबरोबर आपलं नाही पटलं किंवा नाही ऐकलं त्यांनी किंवा त्यांना काही गोष्ट कन्व्हिन्स करायची असेल तर आजी हे आपलं एक हक्काचं स्थान असतं. आणि आपल्या सगळ्यांना आजीबद्दल एक प्रचंड जिव्हाळा आहे आपल्या सगळ्यांना, आपल्या सगळ्यांच्या घराच्या संस्कृतीमध्ये. तर असं वाटलं अशी एक आजी आणूया जी आत्ता लहान मुलांना, तरुण मुलांना आणि जे पालक झाले, ज्यांची मुलं आता 5 वर्षाची आहेत, 10 वर्षाची आहेत, त्या सगळ्यांना जे वाटतंय ते म्हणेल, ती सिच्युएशन तयार करेल, त्या सिच्युएशनमधून त्यांना एक गोड सोल्युशन सांगेल आणि तिची पुढे निघून जाईल. पण हे करता करता ती नुसतं ते नाही करणार, तर ती थोडीशी जादू करेल, थोडंसं ॲनिमेशन करेल, थोडंसं AI करेल, थोडंसं डान्स करेल, थोडंसं रॅप करेल. असं सगळं जर तिने केलं तर फक्त मान खाली घालून स्क्रीनकडे बघणारी जी पिढी आहे किंवा जो सगळा समाज आहे तो कदाचित मान वर करून नाटक बघेल आणि त्यातनं तो स्क्रीन टाईम थोडासा होईना कमी होईल. आपण नाटक या माध्यमात एक मजा घेऊ आणि जी तरुण पिढी आहे, जो यंग ऑडियन्स आहे, त्यांना या माध्यमाची मजा काय असते हे पहिल्यांदा अनुभवायला मिळेल. म्हणजे यातला सर्वाधिक उत्साहित करणारा पार्ट माझ्यासाठी जो आहे तो आहे की कुठल्या तरी लहान मुलाचं हे आयुष्यातलं पहिलं नाटक असू शकतं बघायचं आणि ही त्याची पहिली मेमरी असू शकते की अरे मी माझ्या लहानपणी, मी नेहमी सांगतो की मी लहानपणी विक्रम वेताळ पाहिलं होतं किंवा दुर्गा झाली गौरी पाहिलं होतं. तर तसं आत्ताची मुलं काय सांगतील पुढे जाऊन असा मी विचार केला आणि वाटलं की असं नाटक करायला पाहिजे जे ते पुढे सांगतील. मुळात या नाटकाचं जे कास्टिंग आहे, आजीच्या भूमिकेत निर्मिती सावंत आहेत आणि मुख्य म्हणजे अभिनय बेर्डे या नाटकातनं व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करतोय. तर हा जो 2 पिढ्यातला आजी आणि नातवातला दुवा आहे तो दिग्दर्शक नात्याने कसा सांभाळलास? नाही, त्या दोघांच्याही काही गोष्टी फार रंजक आहेत. म्हणजे निर्मितीताई टेक्नॉलॉजिकली तिला खूप असं असतं की तुम्ही मुलं हे काय करत असता, हे रिपोस्ट कसं करायचं, मग ते कोलॅब ॲक्सेप्ट कसं करायचं, मग मी हे रील शेअर करायचं का स्टोरी करायची, असं तिचं. आणि मग अभिनय तिला सांगत होतं की असं असतं. तर ते ॲक्च्युली आजी आणि अक्कूचं जे नाटकातलं रिलेशन आहे तसंच आहे ते. आणि याच्या उलट अक्कूच आहे की त्याला आयुष्याबद्दल जे प्रश्न पडतात ते आजी सोडवते. तसंच अभिनयाला वाटतं की स्टेजवर अच्छा इथे ही मोमेंट कशी घ्यायची, तर ते निर्मिती ते समजावते. तर ते त्यांचं नातं नाटक बनत असतानाच तयार झालंय. तर त्यामुळे ते ॲक्च्युली आता आजी आणि नातूच झालेत ह्या नाटकाच्या निमित्ताने. त्यांचं तसंच इक्वेशन तयार झालं की एकमेकांना कोपर खाड्या मारणं, एकमेकांना पुढे ढकलणं, चॅलेंज आल्यानंतर त्याच्यापासून तू आधी पळतो का मी आधी पळतो हे बघणं, जे प्रत्येक घरामध्ये आजी आणि मुलाचं असतं ते सगळं गुफीनेस, ॲडव्हेंचर असणं हे सगळं त्यांच्यात आहे. आणि ते त्या 2 कॅरेक्टरमध्ये पण आहे आणि त्या दोघांमध्ये पण आहे. म्हणजे निर्मिती ती ॲक्च्युली खूप लहान मुलं आहे. म्हणजे ती इतकी गोंडस आणि इतकी लहान आहे ना की तिचा उत्साह आम्हाला थक्क करून टाकतो. म्हणजे 8-10 वर्षाच्या मुलीला कुठल्याही नवीन गोष्टीबद्दल जे कुतूहल असेल ते तिच्यात आत्ता जागृत आहे आणि ती फार अमेझिंग गोष्ट आहे. म्हणजे हजारो प्रयोग केल्यानंतर पण एका नवख्या दिग्दर्शकाला सरेंडर होऊन काम करणं की तू सांग तुला काय हवंय, कसं करावं असं तुला वाटतंय, तर ती तिची फार अमेझिंग गोष्ट आहे आणि ते खूप शिकण्यासारखं आहे. मी निर्मिती सावंत आणि मग मी हे असंच करीन असं ती एकदाही म्हणालेली नाही. या आजीने काय काय केलं पाहिजे ते सांग, ते आपण करूया. आणि म्हणूनच हे कम्प्लीट पॅकेज आहे. तर इतर कलाकारांबद्दल पण थोडंसं सांग. हां, या नाटकात पुष्कर श्रोत्री आहे. पुष्कर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो अत्यंत वर्सटाईल ॲक्टर आहे. त्याचा कॉमिक सेन्स अफलातून आहे. या नाटकात तो पहिल्यांदा रंगभूमीवर
10 फुटाच्या माणसाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याची उंची या नाटकात 10 फुटाची आहे. ती का झाली आहे, कशी झाली आहे, मग त्यातून तो कसा बाहेर पडतो ह्याबद्दलची ती गोष्ट आहे. तर एक कॅरेक्टर असं 10 फुटाचं आहे. आणि पुष्करला आम्ही नेहमी गमतीने म्हणतो की तुझी उंची काय हे तुझ्या अभिनयाची उंची आता लोकांना या निमित्ताने कळेल. मुग्धासारखी उत्तम लेखिका आहे मुग्धा गोडबोले, ती या नाटकात प्राचीचा रोल करते. आणि जयवंत वाडकर आपल्या सगळ्यांचे जे हजारो फोटोज काढतात आणि व्हिडिओज टाकतात, ते स्वतः या नाटकात एका अतिशय वेगळ्या भूमिकेमध्ये आहेत. आणि जी भूमिका आम्ही रिलीज झाल्यानंतर हळूहळू रिव्हील करणार आहोत, पण आम्हाला खात्री आहे की ती भूमिका लोकांना आवडेल. तर अशी सगळी फौज जमलेली आहे. अभिनयसारखा अत्यंत नव्या पिढीचा, नव्या दमाचा हरहुन्नरी नट यात आहे. त्याचा टायमिंग सेन्स खूप अप्रतिम आहे, मुलांना तो खूप आवडेल. तर असं सगळं जमवलेलं आहे. बघूया आता काय लोकांना आवडते असं वाटते. आणि 30 एप्रिलला जिगीषा आणि अष्टविनायक या दोन्ही संस्थांचं हे आजीबाई जोरात क्षितिज पटवर्धन लिखित दिग्दर्शित नाटक रंगभूमीवर येते. तेव्हा हे महाबालनाट्य नक्की बघा जवळच्या नाट्यगृहात जाऊन. आपण क्षितिजला खूप खूप शुभेच्छा देऊया. थँक्यू, धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.